नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचाऱ्यांनो, कसे आहात सगळे? तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आपण एक सिरीज चालू केली ज्यामध्ये गणित व बुद्धिमत्ता नॉर्मल जिंदगीमध्ये नाही, आम जिंदगीमध्ये नाही तर मेंटॉस जिंदगीमध्ये केवळ 5 सेकंदात उत्तरापर्यंत कशा प्रकारे पोहोचायचं असतं. उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी सोने गणितीय क्रिया करत बसायचं नसतं, कच्चं काम गरजेचं नसतं. आपल्याला केवळ आणि केवळ 5 सेकंदामध्ये उत्तरापर्यंत पोहोचता येतं. एकूण गणिताचे 19 चॅप्टर, रिझनिंगचे 16 चॅप्टर आणि हे एकूण दोघांचं कॅल्क्युलेशन केलं तर 30च्या वर चॅप्टर आहेत सोन्या. आणि सर्व चॅप्टर मधील सर्व टाइप्स आपण या व्हिडिओच्या सिरीज मधून घेणार आहोत आणि शॉर्ट मेथड मध्ये उत्तरापर्यंत पोहोचायचं कसं हे तुम्हाला दाखवणार आहे. बघा, आम जिंदगी या ठिकाणी दिली, मेंटल जिंदगी या ठिकाणी दिली. अख्ख्या महाराष्ट्रातील विद्यार्थी अशा प्रकारे सोडत असतात. कशा प्रकारे सोडत असतात तर बघ, सुरुवात करूया आपण. पहिला प्रश्न आहे PQR, हे साक्षर आहेत. लगेच तू काय करत असतो, या ठिकाणी साक्षर करत असतो, साक्षर. त्यानंतर P, Q आणि R. P, R आणि S हे कष्टाळू आहेत. मग या ठिकाणी तू काय करत असतो, कष्टाळू. ठीक आहे. आणि मग नंतर कोण कोण आहेत, P, R आणि S. P, R आणि S. त्यानंतर RSQ हे रोजगारीत आहेत, रोजगारीत. आणि या ठिकाणी काय दिलेलं तुला, RS आणि Q. RS आणि Q लक्षपूर्वक बघ बर का. अख्ख्या महाराष्ट्रातील विद्यार्थी अशा प्रकारे सोडत असतात. मला माहित नाही, ते चार्ट सुद्धा करत असतात. अशा प्रकारे काहीतरी कुणाने करत असतात. इथे P असतं, इथे Q असतं, इथे R असतं, खाली S असतं. आणि मग नंतर P हा रोजगारीत आहे, कष्टाळू आहे. त्यानंतर ह्यो अजून साक्षर आहे. काही कुणाने करत असतो सोन्यातून, हे असलं काहीतरी करत असतो. पुस्तकात सुद्धा अशाच प्रकारे दिलेलं असतं. पण मेंटल जिंदगी काय म्हणते, अख्खं महाराष्ट्र कशा प्रकारे सोडते त्याचं घेणं नाहीये. सोन्यात तू कशा प्रकारे सोडवायला पाहिजे तुला अनेकदा मी सांगितलेलं आहे. किती मोठा प्रश्न असू दे, जेवढा मोठा प्रश्न तेवढा सोपा प्रश्न असतो. मोठा प्रश्न असेल किंवा छोटा प्रश्न असेल, रिझनिंगचं एक तत्व आहे, शेवटचं वाक्य वाचायचं असतं. शेवटचं वाक्य काय दिलेलं आहे, तर नंतरचं वाक्य. तर पर्यायांपैकी कोण साक्षर, कष्टाळू, सभ्य पण रोजगार प्राप्त नाही. आता हे भरपूर काही माहिती दिलेले आहे. आपल्यासाठी महत्वाचं काय, बेरोजगार कोण आहे. या ठिकाणी दिसतंय तुम्हाला रोजगार प्राप्त नाही म्हणजेच काय, बेरोजगारीत कोण आहे किंवा ज्याला रोजगार नाही असा व्यक्ती आपल्याला शोधायचा. आता आपण प्रश्न वाचायला सुरुवात करूया. बघा, मेंटल जिंदगीमध्ये लास्ट लाईन वाचली, मग नंतर प्रश्न वाचायला सुरुवात केली तर लगेच आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येतं. अख्खा प्रश्न वाचायची गरज नसते. P, Q आणि R हे साक्षर आहेत. घेणंय का आपल्याला, मुद्द्याचं बोला म्हणायचं प्रश्नाला सुद्धा. आपल्याला काय विचारलेलं आहे, रोजगार कुणाला नाही ते शोधायचंय आपल्याला. म्हणजेच बेरोजगारीत कोण आहे ते शोधायचे. साक्षर कोण आहे ते घेणंय का आपल्याला, अजिबात नाही, स्किप मारून टाक. P, R आणि S हे कष्टाळू आहेत. कष्टाळू सुद्धा घेणे का आपल्याला, अरे कट करून टाक. RSQ हे रोजगार प्राप्त आहेत. आता आपल्याला आपला कीवर्ड मिळाला जो की तर नंतरचं वाक्य आपल्याला शोधायचं होतं. रोजगारीत नसलेला किंवा बेरोजगारीत आपल्याला शोधायचं आहे. इथे तर दिलेलं आहे की RS आणि Q हे रोजगार प्राप्त आहेत. मग RS आणि Q यापैकी एक आपलं उत्तर असू शकतं का, नसेल याचा अर्थ काय, तर पर्यायातून त्यांना कट करावं लागेल ना. सुरुवातीला आपण R ला उडूया, या ठिकाणी R उडवला. त्यानंतर S ला उडूया, या ठिकाणी S ला उडवला. त्यानंतर मग Q ला उडवलं. अरे सोन्या, तुझं उत्तर तुला मिळालं. मी असलं काहीच कुठाने केलेलं नाहीये. अजून मला प्रश्न वाचायचा आहे. प्रश्न वाचण्यापूर्वीच माझं उत्तर निघालेलं आहे. याला असं म्हणतात मेंटल जिंदगी. तुमचा जबरदस्त प्रतिसाद असल्यामुळे ही कंटिन्यू सिरीज असणार आहे. यासाठी एक वेगळी वही बनवायची आहे आणि वही बनवल्यानंतर सगळे टाईप घेणार आहे सोन्या तुला. सुरुवातीला 2 ते 3 व्हिडिओ मध्ये ठुसके व्हिडिओ म्हणजे ठुसके प्रश्न दिसतील तुला. पण घाबरू नको, स्टेप बाय स्टेप आपल्याला काय करायचंय तर टाईप वाढवायचे आहेत, हार्डनेस वाढवायची आहे. आप्पाचा विषय कसा आहे, हार्ड आहे. पुढचा प्रश्न, जर लय मोठी संख्या दिसते आणि ही नेमकी किती अंकी संख्या आहे ते मोजत बसू नकोस. तुला काय दिलेले, जर या संख्येला 9 ने भाग दिला असता बाकी किती उरेल. हे सगळे काही प्रश्न तुम्हाला येऊन गेलेले आहेत. आणि विशेष म्हणजे 9 नेच भाग का विचारला जात असतो त्याचं कारणही तुम्हाला मी आता सांगतो. आता आम जिंदगीमध्ये विद्यार्थी काय करतात, ही जशीच्या तशी संख्या या ठिकाणी लिहिणार तो सोन्या. 3, 2, 2, 7, 3, 6, 1, 8, 6, 2, 2 याला 9 ने भाग देणार. कशा प्रकारे देणार, 9 1 9, 9 2 18, 9 3 27, या ठिकाणी 3, या ठिकाणी 27, मग वजाबाकी करत असणार. मग 27, 3, 5. सर तुम्ही डायरेक्टली मेंटल जिंदगी का सांगत नाही. सोन्या, ही जिंदगी तुला कळायला पाहिजे ना, नेमकं तू कशा प्रकारे सोडत आहे, किती वेळ तुझा जात आहे. आणि त्यानंतर हे तुला एकदा कळालं तर हे कळायला लय सोपं जात असतं. डायरेक्टली मी उत्तरापर्यंत पोहोचलो की बघता क्षणी तुला लगेच उत्तर सांगू शकतो. मी असले कुठानेच करणार नाही, माझे विद्यार्थी सुद्धा करत नाही. बघ ना, या ठिकाणी 5 राहिलं, वरून आलं 2.
मग नंतर 9 1 9 9 2 18 9 3 27 9 4 36 मुळात तुला 9चा पाडा सुद्धा यायला पाहिजे. 9 2 18 9 3 27 9 4 36 9 5 55 9 7 54 9 5 45. मग या ठिकाणी 5 लिहिणार, या ठिकाणी 45 करणार आणि मग नंतर वजाबाकी करणार. बघ ना 52 वजा 45 किती येत असतात. आणि हे सगळे कुठे कशाला करत बसतोय सोन्या तू? तुझे कच्चे काम करायचे जे पेजेस आहेत 4 ते 5 भरलेले आहेत. परीक्षा हॉलमध्ये जो तुझी परीक्षा घेतोय तो सुद्धा नवल करतोय की याला नेमके कच्चे कागद कशाला लागत आहेत, करतोय काय कुठाने नेमके, कळतोय का तुला? अरे गरजेचं नाहीये. आणि जो मेंटल जिंदगीमध्ये सोडत असतो त्याला कच्चे काम करण्याचे कागद लागत नाही. तर ज्यावेळेस तुझ्याजवळ येईल ना, तुम्हाला किती कागद येऊ कच्चे काम करण्यासाठी, त्याला म्हणायचं गरजेचं नाहीये. मेंटल जिंदगीमध्ये मी प्रश्न सोडवणार आहे, किती प्रश्न असू दे, केवळ 5 सेकंदात सोडवायचे आहे. बघ ना या ठिकाणी तुला काय दिसते, 3 2 2 7 3 6 1 8 6 12 2 2. आणि किती मोठी संख्या असू दे, तिला 9 ने भाग जातोय की नाही जातोय, किंवा 9 ने भाग दिल्यानंतर बाकी किती उरत आहे हे काढण्यासाठी तुला अगोदर काय करावं लागणार आहे. या संख्येमध्ये लक्षपूर्वक अत्यंत महत्वाचं सांगतो मी तुला, या संख्येमध्ये तुला अशा 2 संख्या शोधायच्या आहेत की ज्यांची टोटल 9 येत असते. जसं की या ठिकाणी दिसते 1 आणि 8. या दोघांची टोटल किती येते, दोघांना एकमेकांमध्ये मिळवलं तर 9 येतं की नाही. पुन्हा सांगतो 1 आणि 8 या दोघांची जर आपण बेरीज केली तर 9 येत असते. उडून टाका हे, हा विषय संपला याचा. त्यानंतर 6 आणि 3 या दोघांची जर आपण बेरीज केली तर किती येते सोन्या, 6 आणि 3 9 येते की नाही. उडून टाक, 3 सुद्धा उडला आणि 6 सुद्धा उडला, हे दोन्ही संख्या उडवल्या. त्यानंतर 7 आणि 2 या दोघांची बेरीज किती येते, 9 येते की नाही. मग 7 आणि 2 ही दोन्ही संख्या उडवल्या. मग नंतर बघ 3 आणि 2 दोघांची बेरीज किती येते, 5 येत असते. शेवटी राहिलेला आहे 6 किंवा 2 आणि 2 राहिलेले आहेत, या दोघांची बेरीज जर आपण केली तर 4. 5 आणि 4 किती येतात सोन्या, 5 अधिक 4 9 येतात की नाही. मग या ठिकाणी ह्या दोन्ही संख्या उडवल्या, या दोन्ही संख्या उडवल्या आणि मग शेवटी 6 राहिली. हेच आपलं उत्तर आहे. मी काही कोटाने केले नाही. बघ ना आम जिंदगी मेंटल जिंदगी इथे का दिलेली मी तुला, मेंटल जिंदगी या ठिकाणी मी काहीच कोटाने करत नाही, फक्त हे ब्लँक असतो आणि केवळ बघता क्षणी उत्तरापर्यंत पोहोचायचं असतं. टाइमपास करण्यासाठी आपल्याकडे टाइम नसतो सोन्या. बघ याचं योग्य उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊया. सर ही नेमकी मेंटल जिंदगी कन्सेप्ट काय आहे. सोन्या तू लहान होतास किंवा अनेकांना माहिती असेल, अजूनही ऍडव्हर्टाईज येत असते. त्या ऍडव्हर्टाईज मध्ये 2 व्यक्ती दाखवलेले असतात. 2 व्यक्ती एकच काम करत असतात. पहिला व्यक्ती आम जिंदगीमध्ये काम करत असतो, त्याला लई वेळ लागत असतो, आणि दुसरा व्यक्ती मेंटॉस खातो. मेंटॉस मध्ये एक चॉकलेट मिळत असतं, ते मेंटॉस खातो आणि लगेच त्याची दिमागची बत्ती लगेच स्टार्ट होत असते आणि मग नंतर तो मेंटॉस जिंदगीमध्ये शॉर्ट मेथडमध्ये ते काम करत असतो. हीच कन्सेप्ट आपण आपल्या या सिरीजमध्ये उचललेली आहे आणि शॉर्ट मेथडमध्ये कशा प्रकारे सोडवायचे ते तुला दाखवते. बाकी काय नाहीये. अरे सोन्या चॉकलेटचं हे मार्केटिंग आम्ही करत नाहीये, तुला गैरसमज होईल. पुढे जाऊया. खा नाही तर नको खाऊ, पण सोडवायची ही स्टाईल असते, ही टॅक्टिक असते, हे तुला सांग. पुढचा प्रश्न, ए आणि बी च्या आजच्या वयाची बेरीज 22 वर्ष आहे. जर ए बी पेक्षा 4 वर्षांनी मोठा असेल तर बी चे आजचे वय किती आहे. वयवारीवर प्रश्न विचारला जात असतो प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये. पार एकदम एमपीएससी पासून ते कोणत्याही परीक्षा असू द्या, सीसेटची परीक्षा बघितलेली असेल तर त्यामध्ये हमखास 25 पैकी एक प्रश्न असतातच. आणि विशेष म्हणजे केंद्राच्या ज्या परीक्षा असतात की नाही त्यामध्ये एसआयडी असते. एसआयडी राज्यांची परीक्षा असते. एकच मिनिट हा. केंद्राच्या ज्या परीक्षा असतात ना त्यामध्ये 50% वेटेज दिलेले रिझनिंग आणि मॅथमॅटिक्ससाठी. रिझनिंगचे येतात 25 प्रश्न, मॅथमॅटिक्सचे येतात 25 प्रश्न, इंग्रजीचे येत असतात 25 आणि त्यामध्ये जीएसजीकेचे येतात 25 प्रश्न. झाले 100 प्रश्न. तिथे लँग्वेज वगैरेचा विषयच नसतो, केवळ इंग्रजी विषय हा असतो आणि बाकी अजून कोणती लँग्वेज दिलेली नसते. आपल्या महाराष्ट्राच्या परीक्षांमध्ये बघा ना तुम्ही, पोलीस भरतीत किती 50% वेटेज आहे ना याला, रिझनिंग आणि मॅथमॅटिक्स. एकूण 50 पैकी 50 प्रश्न कशा प्रकारे सोडवायचे तर बरोबर कसे आणायचे आहेत तेही शॉर्ट मेथडमध्ये वेळ घालविता. सॉरी ही संपूर्ण सिरीज एकदा बघितली ना उगाच हवा भरत नाहीये बरं का तुला मी. वस्तुस्थिती सांगतोय, मागच्या व्हिडिओमध्ये तेच सांगितलं होतं, याही व्हिडिओमध्ये तेच सांगतोय तुला मी की केवळ आणि केवळ ही सिरीज तू पूर्ण केली. एक 15-20 व्हिडिओची सिरीज असणार आहे आणि तुझ्या मित्रांना सुद्धा पाठव. ही केवळ तू सिरीज जरी कंप्लीट केली ना सोन्या तरी सुद्धा तुझे 19 चॅप्टर मॅथमॅटिक्सचे आणि 16 चॅप्टर रिझनिंगचे आणि त्यातले सर्व टाईप पूर्ण होतील. जसं की या ठिकाणी हा प्रश्न दिसतोय, हा वयवारीचा आहे, हे एकच टाईपचा आहे, पण याच्यामध्ये कमीत कमी 6 ते 7 टाईप आहेत वेगवेगळे. आता सध्या मी पहिली टाईप आणलेली आहे, पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये अजून एक टाईप आणेल. अनेक विद्यार्थी म्हणतायत की सर डायरेक्टली चॅप्टर वाईज शिकवा. सोन्या तसलं नसतं ते. परीक्षेमध्ये चॅप्टर वाईज येतं का,
समजा तलाठीच्या पहिल्या शिफ्ट मध्ये वयवारीवर एकूण 6-7 प्रश्न आले चॅप्टर वाईज, पुढच्या शिफ्ट मध्ये मग रेल्वेवर येतील, त्याच्या पुढच्या शिफ्ट मध्ये मग त्या कूट प्रश्नांवर येतील. असं असतं का? शफलिंग असतं, शफलिंग. आणि त्याची तयारी आपण करणं गरजेचं आहे. याच पद्धतीने करणं गरजेचं आहे. एकूण मी 15 व्हिडिओ घेणार, प्रत्येक व्हिडिओमध्ये 15 प्रश्न असणार. 15 गुणिले 15, अरे 15 गुणिले 15 करून बघ ना. 15चा वर्ग किती असतो? मी कमेंट्स ऑन करतो, लवकर सांग बरं 15चा वर्ग किती असतो. तोपर्यंत हा प्रश्न आपण सोडूया. ए आणि बी च्या आजच्या वयाची बेरीज किती आहे? 22 आहे. दोघांची बेरीज दिलेली वयांची. आणि जर ए बी पेक्षा 4 वर्षांनी मोठा असेल, याचा अर्थ काय दिलेला आहे? दोघांच्या वयातील अंतर दिलेलं आहे. आता तू कोणत्या पद्धतीने सोडवतो मला घेणं नाही. मी किंवा माझे विद्यार्थी कशा प्रकारे सोडत असतात. 22 हे दोघांच्या वयाची बेरीज आहे आणि दोघांच्या वयातील अंतर किती आहे? 4 आहे. डायरेक्टली मायनस करून टाक. 4 किती आले रे? 18 आले. या ठिकाणी 18 दिसत आहेत. 18चे जर तू निम्मे केले तर येतात 9. 9 म्हणजे सर्वात कमी वय ज्याचं आहे दोघांपैकी तो असणार आहे. आता या दोघांपैकी सर्वात कमी वय कुणाचं आहे? ए बी पेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे. याचा अर्थ बी लहान आहे. मग बीचं वय किती असणार आहे? पर्यायात आपल्याला विचारलं काय तर बी आजचे वय 9. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुन्हा एकदा सांगतो मी तुला समजू. दोघांच्या वयांची बेरीज दिलेली, 2 व्यक्ती दिलेत ए आणि बी. या दोघांच्या वयांची बेरीज 12 आहे, सॉरी 22 आहे. आणि दोघांच्या वयातील फरक किती आहे? 4चा आहे. मग मी फरक काय केला? दोघांच्या वयाच्या बेरीज मधून मायनस करून टाकला. 22 वजा 4 केलं, राहिले किती? 18. आणि 18चे निम्मे केले. मला सर्वात कमी वय ज्याचं आहे ना दोघांपैकी त्याचं वय मिळालं. सर्वात जास्त वय कुणाचं आहे दोघांपैकी ते काढायचं असेल मला तर 22 वजा 9. इथे या ठिकाणी असा प्रश्न विचारलेला नाही आपल्याला, बीचं वय विचारलंय. बी सर्वात कमी वय आहे म्हणजे दोघांपैकी छोटा आहे तो. याचा अर्थ आपल्याला आपलं उत्तर मिळाले. पण जर एचं वय विचारलं असतं तर 22 वजा 9 किती येतात रे? 13 येतात. पर्याय क्रमांक 1 मी त्या ठिकाणी उत्तर दिलं असतं जर एचं वय विचारलं असतं तर. हे गणित कळालंय का? मी कमेंट्स ऑन करतो, लवकर लवकर सांगा. कळालंय का? हे अशा प्रकारे तुम्हाला केवळ आकडे बदलायचे आहेत आणि तुम्हाला स्वतःला पर्सनली सोडवायचं आहे. ठीक आहे. जसं की या ठिकाणी रमेश कर, या ठिकाणी सुरेश कर आणि दोघांच्या वयांची बेरीज समजा 32 कर किंवा 38 कर. असे कमीत कमी 5 प्रश्न सोडव. सोने तू वही बनवतोय ना तर ही ट्रिक सांगितलेली आहे. या ट्रिकवर तू स्वतः पर्सनली 5 ते 6 प्रश्न सोडवायला पाहिजे. अख्खी वही भरून काढ आणि तीच वही वाच. माझ्यावर विश्वास ठेव, बऱ्यापैकी तुला त्या ठिकाणी कोणताच प्रश्न अडणार नाही. सगळे प्रश्न बरोबर येतील. सोन्या माझा ज्या वेळेस मॅथमॅटिक्सचा किंवा रिझनिंगचा एखादा प्रश्न सुटायचा म्हणजे चुकायचा ना त्यावेळेस मला रात्रभर झोप यायची नाही. ज्यावेळेस मी आन्सर की बघायचो ना माझा हा प्रश्न का चुकला किंवा हा प्रश्न मला येत नव्हता त्याचं कारण काय आहे मी फार विचार करायचो. एक एक प्रश्नाला मी 24 तास घातलेले आहेत. दिवसभर लायब्ररीमध्ये बसून 12 तास फक्त एकच प्रश्न कशा प्रकारे सोडवता येईल, एकच प्रश्न. मला बाकीचे येडे म्हणायचे की तू अख्खा दिवस घातलेला आहे, पण त्यांना माहित नव्हतं की मी काय करतोय, पाणी टाकतोय वृक्षाला. म्हणजे मुळे जे आहेत ना ते वाढत चाललेली आहेत. वृक्ष आता सध्या वाढणार नाही, पुढे वाढणार आहे, पण मुळं आतमध्ये अंतर्गत वाढत चाललेली आहे. त्यांना माहित नव्हतं. आज कोणताही प्रश्न माझ्या समोर आणसान्या तुला धरू 2 सेकंदात कशा प्रकारे सोडवता येईल हे सांगतो. घाबरू नकोस. बघ ना हा सुद्धा प्रश्न, यामध्ये आकडेवारी बदलून घे. 32 करून टाक किंवा 38 करून टाक आणि या ठिकाणी दोघांमधील फरक 8 करून टाक. चल इथे काय कर 38 आणि या ठिकाणी काय कर 8 करून टाक दोघांमधील फरक. आणि इथे कोण आहे? रमेश. फक्त अशाच प्रकारे केलेलं असतं बरं का सगळे प्रश्न तुमचे. मागच्या सर्व प्रश्नपत्रिका बघा, त्या ठिकाणी केवळ नाव बदललेली असतात, आकडे बदललेले असतात आणि सेम टू सेम असाच प्रश्न असतो. आणि काही तर प्रश्नपत्रिका बनवणारे असे लोक आहेत म्हणजे विद्वान आहेत, मला नवल वाटते तर त्यांचा अभ्यास कमी आहे किंवा त्यांना प्रश्न बनवायचा कंटाळा आलेला आहे. म्हणजे विचार कर तू, अख्खा प्रश्न जसाच्या तसा असतो, आकडे सुद्धा बदलत नाही. अरे पर्याय तरी बदल सोन्या, पर्याय सुद्धा बदलत नाही. तेच प्रश्न मी वारंवार बघत असतो. मग तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे. इथे रमेश आणि इथे सुरेश. ठीक आहे, सुरेश आहे. आता तुला रमेशचं वय काढायचंय, पर्याय सांग काय उत्तर असणार आहे. पर्याय तुझे वेगळेत. या ठिकाणी तू स्वतःच पर्याय बनव आणि त्या ठिकाणी उत्तर तू स्वतःच सांग. कमेंट्स करायची. प्रत्येक विद्यार्थ्यांना सांगतो ही सिरीज कंटिन्यू ठेवायची असेल तर तशा प्रकारे कमेंट्स करा. व्हिडिओ आवडत असेल ना तशा प्रकारे लाईक करा. तुमचे प्रतिसाद आमच्यासाठी महत्वाचे आहेत. जर प्रतिसाद कमी असेल सिरीज स्टॉप होईल. प्रतिसाद तुमचे जर चांगले असतील तर कमीत कमी सोन्या गॅरंटी देतो 15 व्हिडिओ तुझ्यापर्यंत पोहोचवणार आहे. आणि हे 15 व्हिडिओ जर तू बघितले तर अख्ख्या महाराष्ट्रात नाही अख्ख्या भारतभरामध्ये कोणती सरळ सेवेची परीक्षा असू दे तुझा एकही प्रश्न चुकणार नाही, एकही प्रश्न तुझ्या हातून जाणार नाही. अरे हे ठुसके प्रश्न या ठिकाणी वाटतायत अनेकांना लय अवघड वाटत असतात आणि ह्याच्याही पेक्षा लय अवघड घेणारे मी प्रश्न. किती अवघड प्रश्न असू दे तेवढा ठुसका प्रश्न असतो तो. पुन्हा सांगतो किती अवघड प्रश्न असू दे तेवढा सोपा असतो तो प्रश्न.
अरे अनेक प्रश्न तो तुला दाखवतो, संपूर्ण स्क्रीन भरून असेल, पर्यायाला जागा सुद्धा नसते, आणि त्या ठिकाणी त्याला शेवटची लाईन वाचली की त्याचं उत्तर 2 लाईन मध्ये लपलेलं असतं. अख्खा प्रश्न वाचायची गरज नाही. आणि अख्ख्या महाराष्ट्रातील विद्यार्थी आम जिंदगीमध्ये ते डायग्राम वगैरे काढत असतात. बघा ना, हा प्रश्न 2 नळ अनुक्रमे 1 टाकी 6 तासात व 12 तासात भरू शकतात. तू लसावी मसावी काढत बसतो. सॉरी, तसलं काही नसतं आपल्याकडे. बघ, 6 तास व 12 तासात भरू शकतात. जर दोन्ही नळ सोबत सुरू केली तर ती टाकी किती वेळामध्ये भरेल? 2 नळ असतात आणि 2 नळ एकत्रित सुरू केलेली आहे. नीट प्रश्न समजून घे. शॉर्ट मेथड काय म्हणते ती तुला नंतर समजून सांगतो, बघता क्षणी याचं योग्य उत्तर निघेल. पण अगोदर प्रश्न नीट समजून घे. अशा प्रकारचे केवळ आकडे बदलून 5 ते 6 प्रश्न तुला सोडवायचे आहेत. 6 तासात पहिलं नळ, दुसरं नळ 12 तासात भरते. दोघांना सोबत चालू केलेला आहे, दोघांना सोबत चालू केलेला आहे, दोघांना सोबत चालू केलेले आहे. अशा वेळेस काय करायचं मला माहित नाही, तू अशा प्रकारे सोडवतो, कसा नेमका सोडत असतो. पण मेंटो जिंदगीमध्ये 6 गुणिले 12 म्हणजे दोन्ही नळांचा गुणाकार करायचा, एकूण तास किती लागत आहेत आणि दोघांची बेरीज करायची, कारण दोघांना आता एकत्रित सोडायचं. कळतंय का तुला? पुढे सेम टू सेम अशाच प्रकारचा प्रश्न आहे, परंतु वजाबाकी करायला लावणार आहे. त्याचं कारण काय मी तुला पुढच्या प्रश्नामध्ये सांगणार आहे. इथे फक्त लक्ष दे. 6 गुणिले 12 करायचे, अंशस्थानी छेदस्थानी या दोघांमधील फरक करायचा आहे. फरक करायचा आहे का तर नाही, दोघांना मिळवायचं. मिळवायचं काय आहे त्याचं कारण काय? दोन्ही नळ एक सोबत चालू करायचे आहे. 6 अधिक 12 किती होतात? 18 होत असतात. मी या ठिकाणी 18 लिहून टाकतो. 6 1 6, 6 2 12, 6 3 18. आलं लक्षात इथपर्यंत तुझ्या? आणि 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 चौक 12. आपल्याला आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर मिळालं. पर्याय क्रमांक 3. 4 तासात दोन्ही नळ एक सोबत चालू केली तर ती टाकी भरू शकते. कळतंय का तुला? पुन्हा एकदा समजून सांगतो बघ. 2 नळ अनुक्रमे 1 टाकी 6 तासात आणि 12 तासात भरत असतात. त्या ठिकाणी प्रश्नात काय दिलेलं असतं? ए हे नळ 6 तासात 1 टाकी भरत असतं, बी हे नळ 12 तासात 1 टाकी भरत असतं. ए व बी दोन्ही नळ एक सोबत चालू केली तर ती टाकी किती तासात भरत असते? तर अशा वेळेस मी काय करत असतो? अंशस्थानी दोघांचा गुणाकार करत असतो, छेदस्थानी या दोघांना मिळवत असतो. त्याचं कारण काय? की दोन्ही नळ एक सोबत चालू करायची आहेत आणि म्हणून छेदस्थानी 18. मग गणितीय क्रिया काय असेल ती लय सोपी असते. सॉरी, तुला त्या ठिकाणी सोप्यात सोपं फक्त काय तर रचना एकदा नीट समजून घेतली तू तर ही गणितीय क्रिया फार सोपी असते. पॉइंट मध्ये उत्तर निघत नाही याचं. तुला उगाच पॉइंट मध्ये जर उत्तर निघत असेल तर चुकलेला असतो. त्या ठिकाणी लगेच तू स्किप मार आणि मग नंतर ही मेंटो जिंदगीमध्ये कशा प्रकारे सोडवायचं असतं ते एकदा बघून घे. असे एकूण 10 ते 12 प्रश्न सोडून टाक. टेन्शन घेऊ नकोस. दिवसभर खेळत बस. एकूण 15 प्रश्न सोडवलेलेत ना. 15 दिवस दे सोन्या मला. 15 दिवसात तुझ्या अख्ख्या महाराष्ट्रातील नाही तर अख्ख्या भारतभरातील कोणती सरळ सेवा ग्रुप बी ग्रुप सी च्या प्रश्न असू दे, ग्रुप डी चे प्रश्न असू दे, इथूनच येणार. फक्त आकडे बदलला आणि हे आकडे कशा प्रकारे बदललेले आहेत ते नीट समजून घ्यायचं. तू स्वतः आकडे बदलायचे, नावं बदलायचे, बाकी काय नाही. पुढचा प्रश्न बघ. पहिल्या 20 समसंख्यांची सरासरी किती? आम जिंदगीमध्ये तू काय करत असतो? 2 ही समसंख्या आहे पहिली, 4 ही समसंख्या आहे, 6 ही समसंख्या आहे, 8 10 12 14 16 18 त्यानंतर 20 22 24 26 28 त्यानंतर 30. अरे हे सगळं काय भरून टाकतो तू आणि मग नंतर पुढची स्टेप काय असते तुझी? यांची बेरीज करत असतो. ही बेरीज करत असतो. हे गणित सोडवण्यासाठी तुझा अख्खा दिवस जाईल रे. नको असं करू. खरंच लई वाईट वाटतं. आणि मेंटो जिंदगी काय म्हणत असते? पहिल्या 20 समसंख्यांची बेरीज किती येते? 21 येते. पुढचा अंक येतो. पहिल्या 21 समसंख्यांची बेरीज किती येते? 22 येते. पहिल्या 41 समसंख्यांची बेरीज किती येते? 42 येत असते. पहिल्या 5 समसंख्यांची बेरीज किती येते? 6 येत असते. बेरीज नाही, सरासरी. बरोबर आहे. पहिल्या 8 समसंख्यांची सरासरी किती येत असते? 8 म्हणलेले पुढचा अंक घेऊन टाक, 9 येत असते. पहिल्या 10 समसंख्यांची सरासरी किती येत असते? 11 येत असते. पहिल्या 16 समसंख्यांची सरासरी किती येत असते? 17 येत असते. पहिल्या 19 समसंख्यांची सरासरी किती येत असते? 20 येत असते. माझं बर्थ डेट किती आहे? 25 आहे. पहिल्या 25 माझी बर्थ डेट का सांगतो तुला सोन्या? तुला काय वाटतं की मी फक्त मोजकेच आकडे सांगतो? तसलं नाही. तुझी बर्थ डेट घे. 23 असेल, 22 असेल, 20 असेल किंवा तिची तुला माहिती असेल. तू तुझी स्वतःची बर्थ डेट लक्षात ठेवत नाही, पण तिची तुला लक्षात ठेवावी लागते. अन्यथा सगळीकडून तू ब्लॉक होऊन जात असतो. मग तिची समजा किती असेल? 17 असेल. तर पहिल्या 17 समसंख्यांची सरासरी किती असते सोन्या? तर 18 असते. आता मी कमेंट्स ऑन करतो. लवकर लवकर सांगा. मी जे विचारतोय त्याचं लवकर लवकर उत्तर द्या.
पहिल्या 42 समसंख्यांची सरासरी किती असते? लगेच सांग चल. पहिल्या 43 समसंख्यांची सरासरी किती असते? आपल्या बॅचवाले सगळे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यामुळे मी त्यांना विचारतोय. तुला वाटेल की सर हे लाईव्ह तर चालू नाहीये, कुणाला प्रश्न विचारतात, तसलं नाहीये. ते युट्यूबवर कसं रेकॉर्डेड व्हिडिओ असतात, पण या ठिकाणी सगळे बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी डायरेक्टली लाईव्ह असतात. महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप इन्स्टॉल केलं असेल तर करून टाका, तिथं सगळे लाईव्ह लेक्चर चालू आहेत आपले, आणि सगळं काही त्या ठिकाणी मोकळं करून टाकायचं आपल्याला. कमीत कमी आपल्या महाराष्ट्र अकॅडमीचे विद्यार्थी तरी चुकायला नाही पाहिजे. अरे सोन्या, एवढं जीव तोडून शिकवतोय, तू चुकला ना लय डोकं खराब होतं सोन्या. हक्काचे असतात हे सगळे, हक्काचे मार्क आपले एकही जायला नाही पाहिजे. पहिल्या 47 समसंख्यांची सरासरी किती आहे सोन्या? लवकर सांग चल. पहिल्या 47 समसंख्यांची सरासरी किती? लवकर सांग. क्या बात आहे, जिंगा उंगा तिंगा. ए तेजस, योगेश, योगिता, तेजस, कृष्णार, जबरदस्त जिंकलो सोन्या आपण. असं रपारप 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 उत्तर यायला पाहिजे. पुढच्या प्रश्नाकडे लगेच आपण जाऊया. याचं योग्य उत्तर काय? पहिले 20 समसंख्यांची सरासरी 21 असणार. पर्याय क्रमांक 3 भक्ताशनी उत्तर असतं. मेंटॉस जिंदगी हे असलं आम जिंदगीमध्ये वाईट वाटत असतं, पण करू नकोस हे सगळं काय. पुढचा प्रश्न, पहिल्या 21 विषम संख्यांची सरासरी किती आहे? मग आता तू पुन्हा तेच करत बसणार. या ठिकाणी पहिली विषम संख्या 1, त्यानंतर 3, त्यानंतर पुन्हा अजून 5, 7, अजून किती 9. हे विषम संख्या एकाड अशा 21 टिपत बसणार. आणि तुला अजून कोणतरी सांगितलेलं असतं की मधली संख्या ही समसंख्या असते. याचा अर्थ काय की तू सर्व संख्या टिपून घेणार आणि मग जी मधली संख्या आहे ती समसंख्या म्हणजे ती ही आहे काय म्हणतात सरासरी आहे या सर्व संख्यांची. मग मधली संख्या शोधत असणं त्यातही वेळ जात असतो. ती पण ट्रिक आहे, परंतु तसल्या ठुसक्या ट्रिक फॉलो करायच्या नाही. डायरेक्टली उत्तर पहिल्या 21 विषम संख्यांची सरासरी. मी पेन उचलणार नाही, 21च येणार. किती येणार? 21च येणार. पहिल्या 51 विषम संख्यांची सरासरी 51च येणार. पहिल्या 1,01,121 विषम संख्यांची सरासरी तेवढीच येणार जेवढी मी आता तुला सांगितलं. पहिल्या 29 विषम संख्यांची सरासरी 29च येणार. पहिल्या 5 समसंख्यांची विषम संख्यांची सरासरी 5च येणार. पहिल्या 9 विषम संख्यांची सरासरी 9च येणार. एवढं मी का रिपीट करतोय सोन्या तुला? तुझ्या डोक्यामध्ये जावं, तुझ्या अंतर्मनापर्यंत ते पोहोचावं. तुझ्या जे मेन आहे की नाही गाभा जिथं सगळा काय साठवून ठेवलेला आहे तो वारंवार तुझ्या बाहेर येत असतो, ते तुला छळत असतो. जसं की ती फोन उचला ना, तुला छळते. ती छळते का? तू स्वतः त्रास करून घेत आहे. तशा प्रकारे करू नकोस. या ठिकाणी तिथपर्यंत हा विषय पोहोचायला पाहिजे. म्हणजे अर्ध्या रात्री तुला बिटवलं, हे सोन्या उठ सांग पहिल्या 8 विषम संख्यांची सरासरी किती. लगेच तू सांगायला पाहिजे, अहो सर 8 आहे, झोपू द्या, सकाळी पळायचंय मला. हे असले ठुसके प्रश्न विचारत जाऊ नका. विचारायचे असेल तर नीट प्रश्न विचारा. सगळे तुला ठुसके वाटतील. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. बघ पुढचा प्रश्न काय दिसतोय. रोहित एक काम पूर्ण करण्यासाठी 12 दिवस घेतो. रोहित बघ ना 12 दिवस घेतोय. निखिल तेच काम पूर्ण करण्यासाठी 24 दिवस घेत आहे. बघ हा निखिल काम कंटाळा आहे. हा काय करत असतो? टाइमपास करतोय. हा टाइमपास जिंदगीमध्ये 12 तासात म्हणजे 12 दिवसांमध्ये हा रोहित काम पूर्ण करतोय. निखिल तेच काम 24 दिवसांमध्ये पूर्ण करतोय. मी प्रश्न बघितला ना कशाबद्दल आहे? काम काळवेग असू दे, दुसरं अजून काय ते आपलं रेल्वेचं गणित असू दे, तिसरं अजून काय म्हणजे हे असे काहीतरी हेच असतात ज्याचं तुम्हाला लसावी मसावी काढावी लागते. बाकीचे शिक्षक सांगत असतात. मेंटॉस जिंदगीमध्ये कशा प्रकारे सोडायचं असतं लक्ष देऊन. मग मला माहित नाही तू कशा प्रकारे सोडत असतो, मला घेणं सुद्धा नाही. मला मेंटॉस जिंदगीमध्ये सोडवायचा आहे हा प्रश्न. तर 12 दिवस घेतो आणि निखिल किती दिवस घेतोय? 24 दिवस घेतो. दोघे मिळून ते काम पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल? दोघांना मिळवायचं असेल त्यावेळेस काय करायचं? 12 गुणिले 24. तेच मागचा प्रश्न जो मी तुम्हाला सोडून दाखवला होता. जसं की हा प्रश्न आहे या ठिकाणी दिसतोय बघा. हा प्रश्न सुद्धा कशा प्रकारे होता? दोन्ही नळ एक सोबत चालू करायची आहेत, दोन्ही लोक एक सोबत काम करत आहेत, तशाच प्रकारचा आहे हा प्रश्न. 12 गुणिले 24 छेद किती? दोघांची बेरीज करायची. 12 दून 24 12 त्रिक 36 म्हणजेच किती? दोघांची बेरीज येणार 36. आता गणितीय क्रिया कर. गुणाकाराचं चिन्ह आहे त्यावेळेस लगेच वरचं खालचं लगेच भागाकार करून टाक. 12 1 12, 12 दून 24 12 त्रिक 36, 3 1 3, 3 दून 6, 3 त्रिक 9 म्हणजेच किती झाले ते? 3 8 24, 3 8 24, राहिले किती? 8. आणि म्हणून दोघांना मिळून ते काम 8 दिवसात पूर्ण करता येईल. कळतंय का तुला? एकदा फक्त सांग कळालंय का? पुढे लगेच जाऊया. तुम्हाला मी गणित बदलून देतो.
कोण आहे? रमेश. रमेश. दुसरा हा सुरेश आहे. हा सुरेश कुठे गेला? हा सुरेश. रमेश एक काम पूर्ण करण्यासाठी 24 दिवस लावतोय आणि तेच काम सुरेश 8 तासात पूर्ण करतोय, 8 दिवसात पूर्ण करतोय. 8 तास नाही, 8 दिवसात पूर्ण करतोय. या ठिकाणी मी काय करतो? रमेश करतो. रमेश तो सोडो, रमेश. इथे करतो मी सुरेश. सुरेश. आणि या ठिकाणी हे 12च्या ऐवजी मी 24 किंवा अजून काय करतो आपण? ठीक आहे 27 करू. 27 भाग जायला पाहिजे ना सोन्या. 27 आणि या ठिकाणी करण्यासाठी 24 दिवस लागतात. समजा आपण या ठिकाणी 9 करू. 9 दिवस लागतात. बरोबर आहे. आता तुला दोघं एकत्रित काम करणार आहेत, सुरेश आणि रमेश. आता त्या दोघांना मिळून किती दिवस लागतील? लवकर सांग, मीच सोडून दाखवतो. चल, 27 आणि 9 यांचा मी काय करणार? दोघांचा गुणाकार करणार आणि छेदस्थानी काय करणार? दोघांची बेरीज करणार, कारण दोघं एकत्रित काम करणार आहेत. याचा अर्थ किती होते? 36 होते छेदस्थानी. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36 म्हणजेच काय झाले? 4. आता हा प्रश्न पॉइंट मध्ये येईल. ठीक आहे, कारण मी मनाने बनवलेला आहे त्या ठिकाणी. पण तुला सुद्धा पॉइंट मध्ये काढायचं असेल तर ते पॉइंट मध्ये सुद्धा उत्तर काढू शकतो. चुकलेला आहे हा आकडेवारी मी या ठिकाणी चुकीची दिलेली, पण पद्धत हीच आहे. अशाच प्रकारे तुला सोडवावं लागेल. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतो. मी कमेंट्स ऑफ करतो रे सोन्या. जिंदगी लेक्चर कसे वाटतात लवकर लवकर सांगा आपले बॅचचे विद्यार्थी. बाकी सोन्या युट्यूबवर बघत असेल कमेंट्स करायचे आहेत. हे युट्यूबवर टोटली फ्री आहे. सर्व काही तुझ्यापर्यंत पोहोचवणार आहे. तशा प्रकारे तुला कमीत कमी 60-70 कमेंट्स करायचे आहेत. 60-70 कमेंट्स क्रॉस झाल्या की मग पुढचा व्हिडिओ येईल. कमेंट्स का महत्वाचे असतात? तुझ्यासाठी काय प्रॉब्लेम नाही सोन्या, पण आम्हाला मोटिवेट करत असतात. आम्हाला कळतो की विद्यार्थ्यांना आवडतायत की नाही आवडत. जर आवडत असेल तर कंटिन्यू करायला काय हरकत नाहीये, पण तू जर स्किप करत असेल तर कशाला मी माझा वेळ युट्यूबवर घालू सोन्या. तुझ्यासाठी मोठा भाऊ आहे, तुझ्यापर्यंत सर्व काही फ्रीमध्ये पोहोचवणार. अजिबात घाबरू नकोस. तू पास व्हावा बस हीच इच्छा असते. तू पास व्हावा अशी इच्छा केवळ 2 लोकांची असते. एक म्हणजे जन्मदाते आई वडील आणि दुसरे म्हणजे शिक्षक. या व्यतिरिक्त कुणाची नसते सोन्या. तुझ्या तोंडावर बोलतील तू पास व्हावा, पण खऱ्या अर्थाने तू पास झालेला असशील कोणत्या परीक्षेमध्ये त्यावेळेस आग निर्माण होत असते. बंड्या आणि टिल्या दोन्ही चांगले मित्र आहेत. बंड्याचं सिलेक्शन झालं. सिलेक्शन झाल्यानंतर सगळीकडे फ्लेक्स लागले. टिल्या तळपायाची आग मस्तकात गेली त्याच्या. अरे 2 राऊंड जास्त मारतोय तो लायब्ररीमध्ये 8-8 10-10 तास बसतोय. बंड्याचं स्टेटस बघितलं तर बंड्या कुठं? तर जम्मू काश्मीरमध्ये. बरोबर आहे, किंवा अजून कुठे? महाबळेश्वर मध्ये. या ठिकाणी अशा प्रकारे. आणि त्यासोबत बंड्याची बंडी असते, कारण भेटते रे, जॉब मिळाला की बंडी सुद्धा येते त्यासोबत. आणि मग बंडी अशा प्रकारे असते आणि मग हा अशा प्रकारे असतो. आणि हे दोघांचं स्टेटस बघून अजून ह्यो पेटतो, अजून जास्त तास अभ्यास करत असतो, अजून कच्चून दाबून अभ्यास करत असतो. कारण काय? त्याला सुद्धा वाटतं अरे माझ्यासोबत आपण दोघांनी सगळ्या गोष्टी एकत्र केलेल्या आहेत. आणि ह्यो झाला, मी तसाच राहिलो. 6 महिने गायब झाला होता. मला सांगितलं नाही याने कुठे गेलेला आहे. मलाही सांगायला पाहिजे होतं. आणि मी कुठं? तर पानटपरीवर बसलो होतो. माझं सिलेक्शन व्हायलाच पाहिजे आणि म्हणून तो जास्त प्रयत्न करत असतो. सर्वात जास्त आग कुणाची लागलेली असते? जवळचा जो मित्र असतो आपला तो. जोपर्यंत दोघं समान असतात ना तोपर्यंत समदुःखी असतात. पण एकदा एकाचं सिलेक्शन झालं आणि दुसरा तसाच राहिला ना तर आग लय जबरदस्त लागलेली असते. पुढे जाऊया. एक काम करण्यासाठी सिंधू व सोनूला 24 दिवस लागत असतात. एकटी सिंधू ते काम 18 दिवसात करते. बघ बरं का सोन्या, आता थोडीशी टाईप बदललेली आहे. एक काम दोघांना मिळून किती दिवस लागतात? 24 दिवस लागत आहेत. एकटी ती काम सिंधू 18 दिवसात पूर्ण करत असते. तर आता सोनूला किती दिवस लागणार आहे? तू कशा प्रकारे सोडत असतो, लसावी मसावी करत असतो ते मला घेणं देणं नाही. मी कशा प्रकारे सोडत असतो किंवा आपले मित्र किंवा आपले सगळे विद्यार्थी कशा प्रकारे सोडत असतात. तर मेंटो जिंदगीमध्ये 24 ज्या अंक दिलेले आहेत ते डायरेक्टली अंशस्थानी लिहायचं, त्यांचा गुणाकार करायचा. 24 गुणिले 18 आणि छेदस्थानी आता काय विचारले? दोघं एकत्रित आहेत का नाही? दोघं एकत्रित 24 तासांमध्ये किंवा 24 दिवसांमध्ये ते काम पूर्ण करत आहेत. आता एकीला वेगळं करायचंय 24 पैकी. एकीचं आपल्याला दिवस दिलेले आहेत, किती आहेत? 18 दिवसात. सिंधू ते काम 18 दिवसात पूर्ण करते. सोनूचं आपल्याला माहित नाहीये. अशा वेळेस आपल्याला काय करायचं असतं? दोघांमधील फरक छेदस्थानी लिहायचा असतो. किती फरक आहे रे? 24 वजा 18 जर आपण केले तर 6 येणार. 6 छेदस्थानी 6 1 6, 6 2 12, 6 3 18. कळते का तुला सण? आणि आता 24 गुणिले 3 करून टाक. किती होतात? 60 आणि 4 वरचे 4 4 3 12 म्हणजे 72. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. म्हणजेच काय झालं सन्या? सोनूला 72 दिवस लागत असतात.
सिंधूला 18 दिवस लागत असतात आणि सिंधू आणि सोनूला तेच काम पूर्ण करण्यासाठी एकत्रित 24 दिवस लागत असतात. कळतंय? इथपर्यंत आलं लक्षात? आता दुसरं गणित अशाच प्रकारचं आपल्याला सोडून बघायचंय, कारण तू सोडवशील की नाही मला गॅरंटी नाही सोन्या. तो आपला व्हिडिओ बघतोय म्हणजे आपला तो स्टुडंट झालेला आहे, तुझं बरोबरच यायला पाहिजे. सिंधू सोनू या ठिकाणी मी काय करतो, समजा आपली बंटी आणि बबली, ठीक आहे, बंटी आणि बबली या दोन मैत्रिणी आहेत. दोन्ही मिळून 24 तासांमध्ये 24 ऐवजी आपण एक काम करू, या ठिकाणी आकडे तू बदल नसल्या, आपल्याला वेळ नाहीये, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघून घे. पुढचा प्रश्न या ठिकाणी तुला स्क्रीनवर दिसतोय. असा प्रश्न बघितला की तू सोडून देत असतो. तुझ्या डोक्यामध्ये पहिलं काय येतं, स्किप करून टाक. आपल्या हाताचंच नाही, हात घालून उपयोग नाही. चुकीचे, चुकणार अशी गॅरंटी असते. पण बघता क्षणी मी तुला लगेच उत्तर सांगतो. पहिल्या प्रश्नाचं उत्तर 20 आहे, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर 4 आहे, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर 3 आहे. सर तुम्ही हे प्रश्न कशा प्रकारे सोडवले? सोन्या, ज्या वेळेस असे प्रश्न येत असतात आणि अशा प्रकारचं चिन्ह असतं, हे असतं इन्फिनिटी. इन्फिनिटी म्हणजेच काय, अनंत असतं. या ठिकाणी वर्गमुळात 20 आहे, पुन्हा अजून या ठिकाणी कोणतंही चिन्ह नाही, याचा अर्थ गुणाकार असतो. पुन्हा 20 वर्गमुळात आहे, पुन्हा गुणाकार, पुन्हा 20 वर्गमुळात, पुन्हा गुणाकार, 20 वर्गमुळात 20 वर्गमुळात 20 वर्गमुळात 20, आणि हे अशा प्रकारे अनंत असेल तर वर्गमुळातील संख्या हेच आपलं उत्तर असतं. याचं योग्य उत्तर किती असायला पाहिजे मग? 20 हे योग्य उत्तर आहे. आणि हे तलाठीला सगळ्या शिफ्ट मध्ये फक्त आकडे बदलून प्रश्न विचारला होता. आत्ताची जी 57 शिफ्ट मध्ये झाली ना, TCS, RRB, आवडते प्रश्न आहेत हे. केंद्राच्या वेगवेगळ्या परीक्षा असू दे, अरे पोलीस भरती, त्यामध्ये सुद्धा आवडते प्रश्न आहेत हे. वारंवार रिपीट होणारे, केवळ आकडे बदललेले असतात. इन्फिनिटी दिलं की असा प्रश्नच येत असतो तुला. फक्त या ठिकाणी आतले चिन्ह बदललेले असतात. ज्या वेळेस वर्गमुळात 20 अधिक आलेले, आता चिन्ह बदललेले, या ठिकाणी इन्फिनिटी जसं तसं म्हणजे अनंत ही सिरीज कंटिन्यू चालू राहणार. बरोबर आहे? या ठिकाणी अधिक आहे, 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 याचा अर्थ काय, सगळीकडे अधिक आहे. अशा वेळेस काय करायचं? चिन्ह बदलत असतात त्याही वेळेस फुसकं असतं ते, बरं का, तेही मी तुला पुढे सांगणार आहे. आत्ता सगळं काय दिलं तर गरम गरम आहे, डायरेक्टली तोंड ताटमध्ये घालू नकोस, थोडं थोडं साईड मधून घे आणि खा, हळूहळू खा, समजून घे सोन्या. नाही तुला एकाच लेक्चरमध्ये सगळं काय द्यायचा मी प्रयत्न करेल, तू सगळं काय विसरून जाशील. पुन्हा पुन्हा रिपीट करायचे, पुन्हा पुन्हा तुझ्यावर थेरपी चालू आहे सगळी. तुझ्यासोबत काय चालू आहे तर हिप्नोटिझम चालू आहे, म्हणजे संमोहित करायचं तुला. कशा प्रकारे ते या प्रश्नांद्वारे संमोहित करायचे बघ ना. हे 20 आहे. आता 20 ची अशा प्रकारे फोड करायची, दोन संख्या शोधायच्या. या दोन संख्या एकमेकांशी गुणल्या तर त्याचं उत्तर 20 यायला पाहिजे. दोन्ही संख्यांमधील फरक 1 असायला पाहिजे. पुन्हा सांगतो, अशा दोन संख्या ज्यांचा गुणाकार 20 आणि दोघांमधील फरक 1 चा असायला पाहिजे. पुन्हा सांगतो, अशा दोन संख्या शोधा ज्यांचा गुणाकार 20 असेल आणि त्या दोघांमधील फरक किती असायला पाहिजे? 1 चा असायला पाहिजे. जसं की 4 आणि 5. कळतंय का तुला? ह्या दोन संख्या मी शोधून काढल्या लगेच. 4 आणि 5 दोघांचा जर मी गुणाकार केला तर 20 येत असतो आणि दोघांमधील फरक 1 चा आहे. ज्यावेळेस अधिक असेल ना सोन्या तुझ्या या गणितामध्ये, त्यावेळेस मोठी संख्या घ्यायची. हे आपलं उत्तर आहे. किती असायला पाहिजे मग? याचं योग्य उत्तर 5. आणि ज्या वेळेस छोटी संख्या असेल ना या ठिकाणी, बरोबर आहे ना, वजाबाकी असेल तर छोटी संख्या हे आपलं उत्तर आहे. किती असायला पाहिजे? याचं उत्तर 4. बघता क्षणी मी लगेच उत्तरापर्यंत पोहोचलो. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे 20, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे 5, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे 4. तुला अशाच प्रकारे पुढचं गणित सोडवायचं आहे. बघ ना, या ठिकाणी दिसतंय 12 दिसतंय, 12 दिसतंय, 12 दिसतंय. फक्त मी आकडेवारी बदललेली आहे आणि त्याचसोबत चिन्ह सुद्धा बदललेले आहेत. सोडून दाखवू का मी तुला? कमेंट्स ऑन केलेली, लवकर लवकर सांगा. चला, हा प्रश्न मी सोडून दाखवू की तुम्ही स्वतः सोडवणार आहात? तुझ काय रे? अरे बघता क्षणी लगेच याचं उत्तर किती आहे? अरे माझ्या डोळ्यासमोर आहे. अरे याचं उत्तर किती आहे? डोळ्यासमोर आहे. याचं उत्तर किती? डोळ्यासमोर आहे. ह्याला असं म्हणतात ना, दिमाग की बत्ती जला दे. मेंटॉस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. अशाच प्रकारची सिरीज कंप्लीट करायची असेल तशा प्रकारे तुमची कमेंट्स घ्यायला पाहिजे. 70-80 कमेंट्स घ्यायला पाहिजेत आणि जबरदस्त आपल्या व्हिडिओला तुमचा प्रतिसाद असायला पाहिजे. त्याच वेळेस सगळी अख्खी सिरीज कंप्लीट करणार आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची शॉर्ट मेथड तुम्ही बघितली नसेल. काय चुकलं असेल तर क्षमा असू द्या. मनापासून धन्यवाद.